नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल की हे लिंबाचं झाड आहे आणि याच प्रकारचं लिंबाचं झाड, बोरीचं झाड, बाभुळीचं झाड हे आपल्यासुद्धा शेतामध्ये असणार आहे। आता मी या झाडांबद्दल का बोलत आहो तर या बोलण्याचा मेन उद्देश आहे या खरीप सीझनमध्ये येणारी हुमणी अळी। बरोबर आहे मित्रांनो, या खरीप सीझनमध्ये आपल्या शेतामध्ये सुद्धा हुमणी अळीचा खूप मोठ्या प्रमाणे त्रास होऊ शकतो। आता हे कसा होऊ शकतो की मी का म्हणत आहो की त्रास होऊ शकतो, कारण की मागच्या सीझनमध्ये जे आहे हे हुमणीचा त्रास आपल्या इथं झाला होता। त्याचेच अंडे, त्याचेच अळ्या जे आहे हे साधारणतः सुप्त अवस्थेत सध्या आहेत आणि जसं पाणी पडेल तशा ते काय होणार की ते सुप्त अवस्थेतून आपल्या बाहेर पडणार आणि बाहेर पडताच आपल्या पिकांवरती अटॅक करायला चालू होणार। परंतु हे अटॅक होण्यापूर्वी त्याची जी प्रौढ अवस्था असते, आता जे काय अवस्था असते, 4 प्रकारची अवस्था असते, हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत आणि तुम्ही जाऊन आपले व्हिडिओ बघू शकता। तर यामधली जी प्रौढ अवस्था आहे ही अवस्था काय होणार, जसं पाणी पडणार तशी हे प्रौढ अवस्था बाहेर पडणार आणि बाहेर पडताच अशाच प्रकारच्या लिंबाच्या झाडावर, बोरीच्या झाडावर किंवा बाभळीच्या झाडावर ते जाऊन बसणार। मग आता हे जाऊन बसणार तर आपल्याला करायचं काय आहे, तर याच ठिकाणी आपण सर्वात चांगल्या प्रकारे या किडीचं नियोजन करू शकतो। मग ते कशा प्रकारे, तर आपल्या शेतामध्ये प्रकाश सापळे लावून अगदी काही रुपयामध्ये आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो। या किडीमध्ये जी प्रौढ अवस्था आहे ही प्रौढ अवस्था काय करते, ही प्रौढ अवस्था मिलनासाठी, समागमासाठी काय करते, या झाडावर जाऊन बसते आणि हीच अवस्था काय आहे, लाईटला खूप आकर्षित होते। मग आता याच गोष्टीचा आपला हिचा फायदा घ्यायचा आहे। मग कशा प्रकारे आपण या हिची कमतरतेचा फायदा घ्यायचा आहे, तर काय करायचं, आपण एक लाईट घ्यायचा, साधा बल्ब जे असते सूर्याचा किंवा कोणताही, जनरली पिवळा बल्ब जर असेल तर खूपच चांगलं, हे बल्ब घ्यायचा आणि हे बल्ब रात्रीच्या वेळेस आपल्या शेतामध्ये आपल्याला लिंबाच्या झाडावर, बोरीच्या झाडावर आणि आपल्या बाभळीच्या झाडावर लावायचं आहे। आणि खाली काय करायचं, एक टोपलं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये रॉकेल टाकायचं, जेणेकरून जे सरफेस टेन्शन असते ते कमी होणार आणि जसा प्रौढ भुंगा त्या आपल्या लाईटाभोवती फिरेल, सडनली जसा पाण्यात पडेल तसाच तो त्या पाण्यात मिक्स होईल आणि ते मरण पावेल। आणि या ठिकाणी आपण एक प्रौढ जर अवस्थेच्या आपल्या हुमणी किडीच्या प्रौढ अवस्थेला जर कंट्रोल करू शकत असेल तर आपण खूप मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचं जे आहे बचाव एकदम सुरुवातीलाच करणार आहोत। मंडळी, आपण सर्वांना माहिती आहे की इमिडाक्लोप्राइड झालं किंवा मेटारायझियम सारखी जैविक बुरशी झालं, याचा वापर हे आपण नंतर करणार आहोत। परंतु आधीच जर आपण प्रौढ अवस्थेला जर कंट्रोल करू शकत असाल तर सर्वात चांगल्या प्रकारे आपण काय करणार आहोत, या किडीचं नियंत्रण करणार आहोत। म्हणजेच एकदम सुरुवातीच्या स्टेजला जर नियंत्रण करू आपण शकलो तर चांगल्या प्रकारे आपल्याला पुढे इफेक्ट येणार आहे। तर मंडळी, मी जसं बोललो की इमिडाक्लोप्राइड झालं, मेटारायझियम झालं, आता ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेससुद्धा आपण आता या एकाच याच्यावर अवलंबून राहायचं नाही आहे। ज्यावेळेस पेरणीच्या वेळेस आपण काय करणार आहोत, खतासोबत इमिडाक्लोप्राइड सारखं खतसुद्धा वापरणार आहोत। मग यानं काय होणार आहे की हे कीटकनाशकाचं काम करणार आहे, ज्यावेळेस हे संपर्क येणार आहे हुमणीच्या त्यावेळेस हे कंट्रोल करायचं काम करणार आहे। सोबतच मेटारायझियम सारखं जे आपलं बुरशी, आपलं मेटारायझियम जैविक हे झालं, आपलं जैविक घटक झाला, याचासुद्धा उपयोग आपण त्या किडींना रोग निर्माण करण्यासाठी करणार आहोत। मग मेटारायझियमचा सगळ्यात चांगला जर वापर करायचा असला तर आपण खतामध्ये, शेणखतामध्ये सुद्धा हे मिक्स करून देऊ शकतो। शेणखतामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर ज्यावेळेस ते हुमणीच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळेस चांगल्या प्रकारे काय कारण रिझल्ट आपल्याला दाखवणार आहे। तर मंडळी, या प्रकारे आपण सापळा, आपलं प्रकाश सापळे लावून सुद्धा कंट्रोल करू शकतो। आपण एकदा सर्व गोष्टी काय या व्हिडिओमध्ये सांगितल्या हे रिव्हिजन करूया की सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे की अवस्था ओळखायची आहे, कोणती, प्रौढ अवस्था। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पावसाचं पाणी, पहिलं पाणी पडणार आहे त्यावेळेस हे कीड निघणार आहे, तर आपल्याला जे प्रकाश सापळे आहे हे केव्हा लावायचे आहे, ज्यावेळेस आपल्याला पावसाचं पाणी पहिलं पडेल त्याच्या अगोदर काही दिवसाआधी आपल्याला प्रकाश सापळ्याचं नियोजन करायचं आहे आणि प्रकाश सापळे आपल्याला लावायचं आहे। सोबतच प्रकाश सापळे आपण जिथं लावू, लाईट जिथं लावू त्याच्याखाली आपल्याला काय ठेवायचं आहे, एक टोपला आणि त्यात रॉकेल थोडं टाकायचं आहे। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला प्रौढ अवस्था आपण इथं कंट्रोल करू त्याच्यानंतर पेरणी करताना सुद्धा ज्यावेळेस आपण पेरणी करू त्यावेळेस खतांसोबत हे कीटकनाशक, कोणतं, इमिडाक्लोप्राइड झालं, इतरही आहे ते आपण वापरू शकतो। सोबतच मेटारायझियम सर्व जैविक घटकसुद्धा आपण वापरू शकतो। तर मंडळी, या प्रकारे जर आपण सुरुवातीपासून हुमणीला जर नियंत्रित केलं तर चांगल्या प्रकारे आपण या किडीपासून मुक्तता पाहू शकतो। तर मंडळी, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। थोडा आवाजाचा त्रास झाला असेल त्याबद्दल माफी मागतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा एकदम सुरुवातीपासून हुमणी किडीचं नियंत्रण करता येऊ शकते। तर मंडळी, नमस्कार, राम राम।